आज आपण बनवणार आहोत कोळंबीचं लाल सार। त्यासाठी लागणारे साहित्य: मिक्सरच्या भांड्यामध्ये किसून घेतलेला ओला नारळ, त्यानंतर 2 टोमॅटो, 3 छोटे कांदे, एक मूठभर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, त्यानंतर इथे मी 10 शंकेश्वरी आणि बेडगी मिरच्या घेतल्यात, त्यानंतर 8 तिरफलं घेतलेली आहेत, त्यातली बी काढलेली आहे, त्यानंतर एक 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या। कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल तापल्यावर हिंग चिमूटभर, त्यामध्ये एक छोटा चिरलेला कांदा टाकला आहे, कढीपत्त्याची पानं, हे सर्व नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते त्या फोडणीत ओतायचं आहे। फोडणी आणि लाल साराचं वाटण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नीट मिक्स करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात जे वाटण होतं त्यात थोडं पाणी टाकून ते ओतलेलं आहे कढईमध्ये, तेही नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, हेही सर्व नीट व्यवस्थित मिक्स करायचं आहे। उकळी आल्यावर मग त्यामध्ये मी 5 ते 6 कोकम सोडत आहेत। त्यामध्ये मी एक 8 ते 10 सोललेली कोळंबी सोडते। कोळंबी सोडल्यावर झाकून ठेवलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यावरती। हे सर्व नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं कोळंबीचं लाल सार तयार आहे।